नमस्कार. यूपी नीटमध्ये भाग घेतलेल्या सगळ्यांसाठी एक खूप मोठा आणि महत्त्वाचा अलर्ट आहे. सध्या एक मोठा घोटाळा सुरू आहे आणि त्याबद्दलच आपल्याला आज बोलायचं आहे, जेणेकरून कोणीही याला बळी पडणार नाही. अच्छा, तुमच्या व्हॉट्सॲपवर इन्स्ट्रक्शन्स फॉर रिफंड किंवा मग परताव्यासाठीच्या सूचना अशा नावाची कोणती PDF फाईल आली आहे का? जर आली असेल तर जरा थांबा आणि हे नीट ऐका, कारण ही माहिती तुमच्यासाठी खूप खूप महत्त्वाची आहे. तर तो मेसेज म्हणजे एक मोठा स्कॅम आहे, जो व्हॉट्सॲपवर फिरतोय. यूपी नीट फी रिफंड देतोय असं सांगून विद्यार्थ्यांची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती चोरण्याचा हा एक डाव आहे. बरं, मग हे स्कॅमर्स नक्की काम कसे करतात, त्यांचा सापळा कसा असतो हे समजून घेऊया. कारण त्यांची पद्धत कळली ना की मग आपण सहज वाचू शकतो. हे सगळं ना मुख्य करून 4 स्टेप्समध्ये होतं. म्हणजे तुम्हाला एका खोट्या वेबसाईटवर नेण्यापासून ते तुमचे बँक डिटेल्स घेण्यापर्यंत. चला बघूया एक एक करून हे टप्पे. तर पहिली स्टेप काय आहे? त्या PDF-मध्ये एक लिंक दिलेली असते. त्यावर क्लिक केलं की आपण एक वेबसाईटवर जातो. आणि गंमत म्हणजे ही वेबसाईट दिसायला अगदी खऱ्या वेबसाईटसारखीच असते, पण ती पूर्णपणे बनावट म्हणजे फेक असते. आणि इथेच सगळा खेळ आहे. नीट बघा, बनावट वेबसाईटचा पत्ता आहे upneet.in, पण जी खरी सरकारी वेबसाईट आहे ना, तिचा पत्ता आहे upneet.gov.in. हा फरक लक्षातच ठेवा. कोणत्याही सरकारी वेबसाईटच्या शेवटी .gov.in असतंच. एवढं जरी तपासलं ना, तरी मोठी फसवणूक टळू शकते. आता एकदा का कोणी ह्या बनावट साईटवर गेलं की तिथे नीट ॲप्लिकेशनचा तपशील, मोबाईल नंबर, ईमेल ID अशी सगळी खाजगी माहिती भरायला सांगितली जाते. आणि ही माहिती भरली की पुढे काय? पुढे तुम्हाला सेंड OTP नावाचं एक बटन दिसतं. आणि इथेच खरा धोका सुरू होतो. हा आहे OTPचा सापळा. आता OTP म्हणजे काय हे तर सगळ्यांना माहिती आहे. वन टाइम पासवर्ड हा एक सिक्रेट पिन असतो, जो काही वेळापुरताच व्हॅलिड असतो. पण तो जर कोणाला दिला तर स्कॅमर्सना थेट तुमच्या बँक खात्यात किंवा तुमच्या वैयक्तिक डेटामध्ये ॲक्सेस मिळतो. त्यामुळे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, OTP कधीही कोणासोबतही शेअर करायचा नाही. बरं, तर आता धोका काय आहे हे आपल्या लक्षात आलंय. मग आता यापासून वाचायचं कसं? चला, आता सुरक्षित राहण्यासाठी काय सोप्या गोष्टी करता येतील ते पाहूया. हे बघा, काही सोपे नियम आहेत, काय करावं आणि काय अजिबात करू नये. सगळ्यात पहिलं, कोणतीही वेबसाईट तपासताना तिच्या शेवटी .gov.in आहे की नाही हे नक्की बघा. काही शंका वाटली तर अधिकृत काउन्सिलरशी बोला. आणि हे लक्षात ठेवा की रिफंड नेहमी त्याच अकाउंटमध्ये येतो ज्यातून पेमेंट केलं होतं. आणि काय करू नये तर अनोळखी व्हॉट्सॲप मेसेजमधल्या लिंकवर अजिबात क्लिक करू नका. OTP, पिन किंवा पासवर्ड अशी कोणतीही गोपनीय माहिती कोणालाही देऊ नका. चला, आता हा सगळा गोंधळ बाजूला सारून खरी रिफंड प्रोसेस नक्की कशी असते ते समजून घेऊया, म्हणजे मनात काही शंका राहणार नाही. हे बघा, खरी रिफंड प्रोसेस ही पूर्णपणे ऑटोमॅटिक आहे. म्हणजे त्यासाठी कोणतीही वेगळी माहिती कुठेही भरायची गरज नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पैसे थेट त्याच बँक खात्यात परत जमा होतात जे पेमेंट करण्यासाठी वापरलं होतं. आणि माहितीनुसार ही अधिकृत रिफंडची प्रोसेस साधारणपणे महिन्याच्या 10 तारखेच्या आसपास होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे उगाच घाईगडबड करण्याची काहीच गरज नाही. एक चांगली गोष्ट म्हणजे ही जी बनावट वेबसाईट होती ना, तिची तक्रार अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. पण म्हणून गाफील राहून चालणार नाही, कारण हे स्कॅमर्स एक वेबसाईट बंद झाली की दुसरी तयार करू शकतात. त्यामुळे आपल्याला सतर्क राहावंच लागेल. तर मग ह्या सगळ्यामधून आपण काय शिकलो? तर भविष्यात कोणतीही माहिती, विशेषतः जेव्हा पैशांचा संबंध येतो, तेव्हा ती खरी आहे की नाही हे तपासल्याशिवाय विश्वास ठेवायचा नाही. माहिती कुठून आलीये हे तपासा, म्हणजे व्हेरीफाय करा. नेहमी अलर्ट रहा, कारण तुमची सतर्कताच तुमचं सर्वात मोठं संरक्षण आहे.